देशामध्ये वक्फ बोर्डचं वातावरण तापलेलं असताना एक उदाहरण मात्र आपल्या प्रकर्षाने निदर्शनास येतं आणि ते म्हणजे प्रभू अवतार श्री चक्रधर स्वामी यांचं जन्मस्थान. आणि त्यावरून असं कळतं की वक्फ बोर्डवाल्यांचा कब्जा मिळवणे हा जेनेटिक प्रॉब्लेम आहे. कारण लीळाचरित्र हा मराठीतला आद्य ग्रंथ ज्या प्रभू अवतार श्री चक्रधर स्वामींवर लिहिल्या गेल्या त्या संत परंपरेतील महान संत थोर समाजसुधारक श्री चक्रधर स्वामी यांचं जन्मस्थान असलेलं गुजरातमधील भडोची शहर आणि त्या भडोची या शहरामध्ये एक राजवाडा आहे जो पुरातन हिंदू संस्कृतीचं प्रतीक आहे आणि तो आज वक्फ बोर्डच्या ताब्यात आहे. हा लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं चक्रधर स्वामींचं जन्मस्थान हे अयोध्येतील राम मंदिरा इतकंच महत्त्वाचं आहे हे प्रत्येक सनातनी हिंदूंनी लक्षात घेतलं पाहिजे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हे मानभाव पंथाचे संस्थापक आहे आणि मानभाव हा पंथ हा सनातनी हिंदू संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. म्हणून या भारतभूमीवरची या अखंड भारतभूमीवरची इंच ना इंच जमीन ही देवभूमी आहे. ही कोणत्याही ऐऱ्या गैऱ्याच्या हातात जाऊ देऊ नका. सनातनी हिंदूंनो आता एकत्र व्हा आणि तोपर्यंत संघर्ष करा जोपर्यंत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या जन्मस्थानावर तुम्ही आपलं मस्तक टेकवत नाही. मग जीव गेला तरी बेहत्तर. जय श्री चक्रधर.